राज्य सरकार पाठीशी उभं असताना सामान्यांचे मात्र हाल होत आहेत। डॉक्टरांच्या संपावर मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत निवेदन देताना हे विधान केलंय। सरकार डॉक्टरांच्या पाठीशी आहे, डॉक्टरांवर हल्ले होणार नाहीत याची काळजी आपण घेऊ। रुग्णांना सेवा नाकारणं, संपावर जाणं हे मात्र योग्य नाही। मार्ड आणि इतर डॉक्टर संघटनांना मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे की त्यांनी संप मागे घेऊन कामावर रुजू व्हावं। सरकार चर्चेसाठी तयार आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय। सरकार असेल किंवा वैद्यकीय सेवा देणारे आमचे डॉक्टर्स असतील, आपण सगळे समाजाकरता काम करतो आणि मग या समाजाला अशा प्रकारे शिक्षा देण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे। आणि म्हणून माझी या माध्यमातून विनंती आहे की तात्काळ हा संप हा डॉक्टरांनी मागे घ्यावा। मार्ड असेल, IMA असेल किंवा अन्य संघटना ज्या काही असतील, मी सगळ्या संघटनांची नावं या ठिकाणी घेत नाही, या सगळ्या संघटनांनी आज सामान्य माणसाच्या हिताकरता, सामान्य माणसाच्या कल्याणाकरता, सामान्य माणसाला रुग्णसेवा देण्याकरता आणि उपचाराविना कोणीही गरीब मरू नये, आपण जी काही शपथ घेतलेली आहे, जे नोबेल प्रोफेशन आहे, त्याचे जे एथिक्स आहेत, याचं पूर्णपणे पालन करून या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये परत यावं, आमच्याशी चर्चा करावी। काय मार्ग आहे तो सगळा मार्ग काढण्याकरता सरकार प्रोएक्टिव्हली काम करण्याकरता तयार आहे। मात्र अशा प्रकारे रुग्णसेवेपासून कोणालाही वंचित ठेवू नये। हे मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात विधानसभेत दिलेलं हे निवेदन आणि त्यानंतर मार्चच्या शिष्टमंडळाबरोबरही मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली आहे आणि यामध्ये डॉक्टरांना सहकार्य देण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे। नजीकचं जे पोलीस स्टेशन असेल सरकारी रुग्णालयांच्या जवळचं, तिथून सुरक्षा रक्षक पुरवले जातील, रुग्णालयांमध्ये पोलीस तैनात केले जातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे।